नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर चला, आज आपण काय बनवणार आहेत ते बघूया. तर मी इथे हे मूग घेतलेले आहेत. तर हे मूग मी भिजवलेले नाही आहेत मित्रांनो. हे मी आत्ता पाणी घातलं ह्याच्यामध्ये, तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून. तर हे आता आपल्याला मी रात्री भिजत घातले नाही आहेत, विसरली आहे मी. तर आता हे आपण ना कुकरला शिजवून घेऊया मित्रांनो. तर हे मी इथं एक वाटी घेतलेली आहेत मूग. आता हे आपण कुकरला 3-4 शिट्ट्या करून घेऊया. तर चला, आता आपण कुकर लावून घेऊया. चला, आता हे कुकरमध्ये मी मित्रांनो घातलंय मी हे. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालूया. तर इथं मी 1 ग्लास पाणी घेतले, हे मी घालत आहे. आता हे 1 ग्लास आपलं पाणी घातलेलं आहे मित्रांनो. तुम्हाला वाटतं थोडंसं कमी पडेल, मी थोडंसं अजून घालते. तर मी इथं अजून एक थोडासा अर्धा ग्लास पाणी घेतले. हे अर्धा ग्लासात आपण पाणी घातलेलं आहे. तर आता ह्याला 3-4 शिट्ट्या करून घेऊयात. चला, आता आपण गॅस पेटवून घेऊया आणि ह्याच्या 3-4 शिट्ट्या काढून घेऊया. तोपर्यंत आपण आता ह्याला लागते ते साहित्य काढून घेऊया. हे बघा, आता मी इथे एक कांदा घेतलाय. हा मोठा कांदा आहे म्हणून मी एकच घेतलाय. आणि हा एक टोमॅटो घेतलाय. तर आपल्या मुगाच्या उसळीला एवढंच लागतं, जास्त काही सामान लागत नाही. पण ही साताऱ्या पद्धतीने आमची मुगाची उसळ आहे ना, ही खूप सुंदर लागते. तर तुम्हीही एकदा ही टेस्ट करायची आहे मित्रांनो. कशी वाटते ती मला कमेंटही करायची आहे. पण मी आता तुम्हाला आधी ती कशी बनवायची आहे ती मी दाखवणार आहे तुम्हाला. तर आता आपण कांदा चिरून घेऊया. ही बघा, आता मी ही कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि हा गॅस थोडा मी फास्ट केलेला आहे कढई गरम होण्यासाठी मित्रांनो. तर ही आता आपली कढई गरम झाली पाहिजे आहे, तोपर्यंत आपण जिरं वगैरे काढून घेऊया. चला, आपली आता कढई गरम झाल्या. तर मी इथं मित्रांनो तेल घातलेलं आहे. हे मी एवढंसं तेल घातलेलं आहे, जास्त काय तेल यूज करायचं नाही आहे. तर मी इथं एवढं तेल घातलं आहे मित्रांनो. आता तेलही गरम होऊ द्या. तेलही लगेच गरम होतं कढई गरम झाली की. तर आपण आता ह्याच्यामध्ये जिरं घालून घेऊया. तुम्ही बघू शकता की हे मी इथं जिरं घातलेलं आहेत. जिरं घालून झालेत मित्रांनो आपली जिऱ्याची फोडणी बसली मित्रांनो. तर आपण आता ह्याच्यामध्ये कढीपत्ता घालणार आहोत. हा मी इथं कढीपत्ता पण घातलेला आहे. आता आपला कढीपत्ता टाकून झालेला आहे मित्रांनो. तर आपण आता ह्याच्यामध्ये कांदाही घालणार आहोत. हा मी कांदा इथे सगळाच टाकलाय मित्रांनो, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे. आता ह्याच्यामध्ये लागलेच मी मीठ घालते, म्हणजे आपला कांदा लवकर भाजेल. हे बघा मित्रांनो, मी इथे एवढं चमचमीत घेतले आपल्या चवीनुसार. तर तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही घेऊ शकता. कुणाला कमी लागतं, कुणाला व्यवस्थित लागतं मिठाचं, तसं तुम्ही टाकू शकता. हे मी आता मीठ टाकलेलं आहे. तर आपण आता ह्याला छान परतवून घेऊया. हे बघा मित्रांनो, आता आपलं मीठ टाकून झाले आणि आता आपण हे छान हलवून घ्यायचं आहे. हा कांदा आपल्याला आता छान भाजून घ्यायचा आहे. थोडासा ब्राऊन करायचा आहे, जास्तही ब्राऊन नाही करायचं आहे त्याला. तर हे आपला आता कांदा भाजून घेऊया आपण. हे बघा मित्रांनो, आपला कांदा आता भाजलेला आहे. तर मी इथे टोमॅटो घालून घेतलेला आहे मित्रांनो. हाही टोमॅटो आपल्याला जरा छान बसवून घ्यायचा आहे. तर आता आपण हाही टोमॅटो आता छान भाजून घेऊया. आपला आता टोमॅटोही भाजलेला आहे. तर आपण आता ह्याच्यामध्ये हळद घालून घेऊया. ही मी इथं हळद घातलेली आहे मित्रांनो. आणि आता आपण ह्याच्यावरती मूग घालून घेणार आहोत. नंतर आपण तिखट वगैरे टाकणार आहोत मित्रांनो. तर इथं तुम्ही बघू शकता मी हळद टाकून घेतलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मूग टाकूया. तर हे मी मूग आता टाकून घेते, तुम्ही बघा. आता आपलं मूग सगळं टाकून झालेलं आहे.
तर इथं मी तिखट टाकणार आहे. हा आमचा घाटी मसाला आहे सातारी पद्धतीचा, हा मी इथं घालून घेतलेला आहे. हा घालायचा आहे आणि थोडंसं लाल तिखटही मी घालणार आहे. तर आपण आता लाल तिखट घालून घेऊया. हे बघा, आता लाल तिखट मी घेतलेलं आहे. हेही इथं मी लाल तिखट घालून घेतलेलं आहे. मगाशी आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मित्रांनो. तर आता हे छान आपण हलवून घेऊया. हे बघा मित्रांनो, आता छान मी तिखट टाकलं होतं, हे हलवून घेतलेलं आहे. तर आता ह्याला आपण थोडंसं 1-2 मिनटं झाकण लावून ठेवूया. छान वाफलेल आपली ही भाजी. तर आता ह्याला मी झाकण लावते. चला, आता आपण झाकण काढूया. आपली 2 मिनटं झालेली आहेत. तर मी इथे हे झाकण काढलेलं आहे मित्रांनो. तर ही आपली आता भाजी तयार झालेली आहे मित्रांनो. तर आपण आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेणार आहोत. ही मी इथं कोथिंबीर तुम्हाला दाखवते घातलेली. ही आता छान अशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि ही आपली आता भाजी तयार झाली मित्रांनो. तर ही रेसिपी माझी कशी वाटली तुम्हाला मित्रांनो, ती मला नक्की कमेंट करा. माझ्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या इन्स्टा आय डीलाही जाऊन फॉलो करा मित्रांनो. मी नवीन असल्यामुळं माझं जर काही चुकत असेल तर प्लीज मला समजून घ्या. थँक्यू आणि बाय.